अस्त्र सैन्य शत्रुपक्षाला देऊन आमची होणारी विटंबना बघायला चाललेला आहे म्हणतो. मी मुळीच येणार नाही, मी येणार नाही असं नाही, तुम्ही पण जाऊ नका. सहदेवासी बोले वचन, कोणी न पहावे हरीचे वदन, कपटी आहे मधुसूदन, वर्म निश्चित जाणे रे. सहदेव म्हणाले पण तो आत येत नाही ना, तो म्हणतो जाणार पण नाही आत पण येणार नाही. असं करू नको. अगं या त्याच्या करण्याच्या मागे काहीतरी हेतू असेल, तो आपण समजून घ्यावा ना. तो आहे ना आपला एकदा. द्रौपदी म्हणाले हेतू बितू काही नाही, त्याचा हेतू काय तो मला कळलेला आहे, तुम्हाला कळत नाही. रागावलेली बायको नवऱ्याला काय बोलेल सांगता येत नाही. एकीनं आपल्या नवऱ्याला म्हणाली नॉनसेन्स कुठले. तो म्हणाला खरं बोललीस तू, त्यावेळेला जर सेन जागावर असता तर आज ऐकायला बोललो. तुम्ही जाऊ ना, बसा इथे. सहदेव म्हणाला पण त्याला काहीतरी सांगितलं पाहिजे ना. तो आला, तो जाताना जोरात गेला होता, येताना अडखळ भगवंतानी गती बघितली आणि प्रगती ओळखली. काय झालं, ती येणार नाही आणि तिने तरी काय हवं. भगवान म्हणाले जाताना तू माझ्या बाजूचा होता, गेल्याबरोबर लगेच बदललास. अशी काही जादू केली. नकुलाला पाठवला, तो आला समजून करायला, त्यालाही तोच तडाखा दिला. तुम्हाला कळत नाही, पुरुषासारखे पुरुष तुम्ही युद्ध करायचंय, युद्ध कशाने करतात हे जर कळत नसेल तर बांगड्या भारा मी देते काढून. सहदेव म्हणाला, नकुल म्हणाला अगं पण कृष्ण आलाय, करायचंय काय, लोणचं घालायचंय त्याचं. युद्धाला काय लागतं हे तुम्हाला माहित नाही, तो आलाय म्हणून कौतुक करत नसता तुम्ही. कोणाला सांगताय तुम्ही, माझ्याशी अजिबात बोलू. मी येणार नाही, तुम्ही जायचं नाही. असाच असतो तो दणका. मी नाम घेणार नाही, तुम्ही घ्यायचं नाही. मी पूजा करणार नाही, तुम्ही करायची नाही. खबरदार पूजा केली. सहदेव येताना भगवंताने बघितला, सहदेवा आली द्रौपदी येते. सहदेव म्हणाला येणार नाही आणि तिने तरी काय हवं. भगवान म्हणाले हे प्यादो आहे, वदे कृष्णाशी नकुल सहदेव, वदे कृष्णाशी नकुल सहदेव. उपदेश व्यर्थ बोल, होय सारा उपदेश व्यर्थ बोल, मध्ये कृष्णाची नकुल मी खूप समजवलं रे, पण नाही येत ती. जाऊन दे ना कृष्णा, तू तरी किती हट्ट करतोस. नाही आली द्रौपदी म्हणून बिघडतं काय, आणि तिनं तरी काय हवं. मी तिला नाही बोलला म्हणे, लावा तिला कसा बोल, तुझे करणे विपरीत बहुखोल. तू काय करशील केव्हा सांगता येत नाही. पण मलाही असं वाटतंय की द्रौपदी नाही येत आहे, त्याच्यातच काहीतरी तथ्य दिसते. सहदेव नकुल दोन्ही तिच्या बाजूने. धर्मराज निघाले आणि द्रौपदीच्या क्रोधागारात धर्म येता क्षणी द्रौपदीला सांगतायत, द्रौपदी आजपर्यंत धर्म आल्यानंतर उठून उभी राहणारी, हात जोडून नमस्कार करणारी, तिनं जे तोंड फिरवलं, बाकीच्यांकडे तोंड फिरवून सुद्धा बघितलं. तोंड फिरवलं, तुम्ही पण तेच सांगायला आलात का मला. हे सगळं जे काही मी सहन केलंय याला कारण जर कोणी असेल तर तुम्ही आहात. भल्या भल्याने तुम्हाला सांगितलं होतं दूध खेळू नकोस, खेळलास तर फोन लावू नकोस, लावलास तर बायकोचा लावू नकोस.
विटंबना दूध खेळायची, काय गरज होती पण लावायची, काय विटंबना झाली माझी मला माहिती. रजस्वलामी एक वस्त्र सांगत होते त्याला, त्यांनी नाही ऐकलं. भर सभेमध्ये माझी विटंबना झाली आणि तुम्ही सगळे हात बांधून बसलेले होता. धर्म म्हणाला, पण त्यावेळेला तुला सांभाळणारा आज तुझ्या दारात उभा आहे ना, त्यांनीच सांभाळलं ना तेव्हा असेल त्यावेळेला. पण आता सगळ्याचा मोबदला घ्यायची वेळ आलेली आहे ना. कौरवांच्या सगळ्या पापाचा पाडा वाचायची वेळ आलेली असताना अशी प्रतिज्ञा करून आला, तोंड बघणार नाही. द्रुपद दुलारी कहे स्वामी से उनके साथ न चलिए, जरिए मरिए हरिए लेकिन उनके पाव न पडे. मेलो तरी आग लागली तरी चालेल सगळ्या जीवनाला, नाही त्याच्याकडे तुम्ही पण जायचं नाही. धर्माला जी मानत नाही इतकी उत्तम झालेली ती धर्मही परत आला. धर्म परत आलाय म्हटल्यानंतर अर्जुन म्हणाला मी जातो. आतापर्यंत सगळेजण भगवंतानी नेत्र कटाक्ष टाकल्यानंतर जात होते. हा म्हणाला मी जातो. निघाला. भगवान म्हणाले मागे घे. हो ना मागे. कशाला मागे? धर्माला जी जुमान नाही तिला ओढत आणतो. भगवान म्हणाले गच्छत्वम अभिमानेन नमे आशा परम खलु अतस्त्वा फाल्गुनस्तस्मात् भावी कार्यं तथा. आपलं एक नाव काय माहितीये ना, अर्जुन फाल्गुन. नावाप्रमाणे कीर्ती करत येशील. तिला आणायचं जर असेल मस्तीनं जाऊ नको. का? द्रौपदी माझी आहे, माझी आहे. तुझी जरी पत्नी असली ना तरी माझी बहीण आहे, माझी बहीण आहे. आणि मला मी आणतो. निघालाच मी. द्रौपदीच्या त्या क्रोधागारात जो आला तर तुम्ही गायलाच सुरुवात केली. स्मरून तुझे क्लेश पावला नवसा. तुझसाठी गे माझ्या रथी सारथी होय नीच मानवसा. द्रौपदी 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 करत 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 अर्जुन तिच्या समीप जो जातोय ती अशी चवताळून आली अंगावरती. काय म्हणताय तुम्ही? तुझ्यासाठी गे माझ्या रथी सारथी होय नीच मानवसा. एखाद्या सामान्य सारथ्याप्रमाणे तो माझ्या रथावरती बसणार आहे आणि युद्धामध्ये जय मिळवून देणार आहे. द्रौपदी म्हणाली तुम्हाला युद्ध म्हणजे काय माहितीये का? कशाशी खातात ते तरी माहिती आहे. अर्जुन म्हणाला आतापर्यंत एवढी युद्ध केली ते वेगळं, आता ती त्याला शिकवायला लागली. आता तिला सगळंच कळायला लागलं होतं.
आणि यांना काहीच कळत नाही असं तिला वाटत होतं. असंच प्रत्येक ठिकाणी असतं की नाही. आमचे गुरुजी कीर्तनात विनोदाने सांगायचे, दोन भिन्न स्वभावाची माणसं नवरा बायकोनं या नात्यानं एकत्र राहणं, त्यांच्या आयुष्याचा उत्तम खेळखंडोबा बघणं हा ब्रह्मदेवाचा आवडता उद्योग. म्हणतात मेड फॉर इच अदर, पण कधीच नसतं. काय कळलं तुम्हाला युद्ध म्हणजे? शस्त्र अस्त्र सैन्य सगळं दिलं त्यांना आणि आपण आलाय. आला तर काही करणार नाही. चार गोष्टी सांगेन. तुम्हाला काय वाटतं? त्याला तुम्ही नाही ओळखलं, मी ओळखलंय. कृष्ण म्हणजे काय हे मला चांगलं माहिती आहे. अर्जुन म्हणाला, तुला कसं काय? मी सांगते ना तुम्हाला. जेने वधिला आपुला मामा, तू का येईल आमच्या कामा, येईल आमच्या कामा, तू का येईल आमच्या कामा. हे कसं वाजवता येतं बरोबर? जेने वधिला आपुला मामा, तू का येईल आमच्या कामा, येईल आमच्या कामा, तू का येईल. जेने वधिला आपुला याचे जन्माचे परवडी माय बापा हाती बेडी, दान देता राजा बळी, त्यासी घातला पाताळी. ज्याच्याकडनं घेतलं त्याच्या डोक्यावरती पाय ठेवला आणि पाताळात घातलं त्याला. ऐसा कृतज्ञांचा खणी म्हणे बाबाची जोडी. पण तिथे कृतज्ञ शब्दाचा अर्थ वेगळा आहे. कृतकर्मांचा गुन्हा म्हणजे नाश करतो तो. अर्जुन म्हणाला, तू म्हणतेस ते बरोबर आहे, पण द्रौपदी मी सांगतो, माणसाने काहीतरी विसरायला शिकायला लागतं. जाऊन ते सगळं मागचं. आता तरी तो आपल्या आवायला मदतीला. हे बघा, मला जास्त त्याच्याबद्दल बोलून पुन्हा 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 माझ्याकडे तेच सांगू नका. एकदा सांगते, मी येणार नाही नाही नाही. तोंड नाही बघणार. अर्जुन म्हणाला, पण हे कसं त्याला दाखवू? मी म्हणालो होतो मी घेऊन येतो म्हणून. ते तुमचं तुम्ही बघा. अर्जुनाला परत भगवंताने ओळखलं. हे इंजेक्शन फुकट गेलेलं दिसतं. तो एक राष्ट्र अलिप्त होत. भगवंत इतका कधी जवळ बघायला मिळाला नाही. पण दूरवरून भगवान गोपाल कृष्णाची ती पूर्ती. भूवरावतारकम भवाब्ध कर्णधारकम यशोमती किशोरकम नमामि चित्तचोरकम दृगंतकांत भंगिनम सदा सदा संगिनम दिने दिने नवम नवम नमामि नंद संभवम गुणाकरम कृपाकरम कृपापरम कृपावरम सुरद्विषन्य क्रंदने नमामि गोपनंदनम. त्या भगवंताला एक राष्ट्र प्रेमाने बघत होत. आणि त्या प्रेमाच्या दृष्टीला भगवंताची दृष्टी बोलली. जवळ आली. भीमा भीमा द्रौपदीला घेऊन. भीम म्हणाला, जी धर्माला ऐकत नाही, धर्माला मानत नाही, निधर्मी म्हणण्यात स्वतःला शहाणपणा समजते, तिला मी आणू कृष्णा. अरे जिने अर्जुनाला नाही ऐकलं, नकुल सहदेवाला नाही ऐकलं, तू दारात आलेला असताना सुद्धा तुझं स्वागत करावं सुद्धा तिला वाटत नाही, अशा द्रौपदीला मी कसा काय आणू शकले? भगवान म्हणाले, तूच आणू शकशील, तूच आणू शकशील. मी सांगतो तुला, भीमा द्रौपदीला घेऊन. भीमसेन म्हणाला, हे तुमचं प्रेमातलं भांडण आहे आणि अतिप्रेमातल्या व्यक्तींच्या भांडणात शहाण्या माणसांना पडू नये असं शास्त्र सांगतं.
श्रावण सोमवार होता, भटजीला जेवायला बोलावलं. नवरा बायकोचं काहीतरी झालं भांडण, भटजी आणि यजमान जेवायला बसले. तो यजमान आणि भटजीला विचारलं, भटजी आमटीत किती मीठ घालायचं असतं कळत नाही का? भटजी म्हणाला, मी नाही आमटी केली. पुन्हा काय सांगताय, मी नाही आमटी केली. किती मीठ घालायचं असतं कळत नाही. भटजी पुन्हा सांगतोय, मी नाही आमटी केली, मी जेवायला आतून आवाज आला, भटजी जास्त आवाज केला तर लाकूड पेटलेलं आहे लक्षात ठेव. भटजी म्हणाला, 2 वेळाला सोमवार घडला असतं तरी बरं झालं. शहाण्या माणसानं पडू नये प्रेमाच्या लोकांच्या भांडणात. का पडू नये? ती दोघं एकत्र येतात नंतर आणि मध्ये पडणारा गाढव ठरतो. मी म्हणाला, मला नको हे नाही नाही, तूच जा, तूच. मी जाऊ अशी तुझी इच्छा आहे कृष्णा, मी द्रौपदीला आणावं अशी तुझी इच्छा आहे. ओ माझी इच्छा आहे, माझी इच्छा आहे. भीमसेन भगवंताबद्दल अकृत्रिम प्रेम त्याच्या अंतःकरणामध्ये. तरी काय करावं? भगवान उभे होते, भगवंताच्या पायाला हात लावला आणि भीम म्हणाला, कृष्णा दे आशीर्वाद, द्रौपदी येईल म्हणून. भगवान म्हणाले येईल. त्याला नक्की हो येईल. भीमसेन म्हणाला, मग नाटक करावं लागेल आपल्याला. नाटक? हो नाटक. महानाटकी आहे ती. तिला वाटतं आणायचं असेल तर नाटकच करायला लागेल. भगवान म्हणाले, काय नाटक करायचं? भीमसेन म्हणाला, मी तुला गदा घेऊन मारायला येईन, पण तू जागेवरचं हालायचं पण नाही. सत्यभामेने भगवंताचा शिला ओढला आणि तू सांगते तो काय म्हणतोय ते नीट ऐका. तो मारेल म्हणजे मारेल. भगवान म्हणाले, नाही खबरदार, एवढा जरी पुढे मागे झालास तरी की आल्यानंतर तुला काय करायचं ते कर. भीमसेन म्हणाला, मी तुला मारायला येईल. ती गदा हातात घेतली आणि क्रोधागाराच्या दिशेनं गरगर 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 गदा फिरवत डाण 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 पावलं आपतात. त्या क्रोधागाराच्या दरवाज्यात जो आला तो तिथूनच त्याने गर्जना करायला सुरुवात. द्रौपदी द्रौपदी द्रौपदी, कुठाय तो कृष्ण? दाखव मला आता. या गदेनं त्याचं मस्तक फोडतो. आजपर्यंत आम्ही सहन केलेला अन्याय त्याचं परिमार्जन करायची वेळ आलेली असताना शत्रुपक्षाला शस्त्र सैन्य अस्त्र सगळं मिळून आपण एकटालाय. काय आमच्या घरी सहस्र भोजन घालायचं कमी पडत होता म्हणून याला बोलावलं का? दाखव कृष्ण. आणि याला जर काही कारणभूत असशील तर तूच आहेस लक्षात. मज वाटतेची भावा, मज वाटतेची भावा, मज वाटते. कृष्ण मदगदा पात्र मधवाटते. वेद करित करा, वेद करित करा, अथवा तत्याग वदति बुधमात मधवाटते. मधवाटते. लक्षात ठेव, मज वाटतेची भावात बंधू तुझा आज मदगदा पात्र. आजपर्यंत आमच्याकडे कधी लक्ष दिलं नाही. माझा कृष्ण केवढं कौतुक केलं त्याचं. ते
कौतुक सगळं तुझ्या अंगाशी आलेलं आहे. या गदेनं त्याचं मस्तक फोडतो. निघालो मी वर तुला सांगायला म्हणून आलो. द्रौपदीनं तो आवेश बघितला. ती म्हणाली आतापर्यंत आलेले वेगळे आणि हा वेगळा आहे. हा मारेल म्हणजे नक्की मारेल. भीमसेन 10 पावलं पुढे जात, पुन्हा 5 पावलं मागे. मारतो मारतो मारतो. आणि द्रौपदी म्हणाली अहो हात जोडतो. अब मोह किसनो घातो ना करतो. अब मोह किसनो घातो ना. कृष्ण सखा आव मोहे किसन पंच प्राण मारतो मारतो मारतो. 10 पावलं पुढे जायचं, 5 पावलं मागे जायचं. पंचप्राण मारू नका. गदा माझ्या डोक्यात घाला पण कृष्णाला मारू नका. क्या सोडतच नाही त्याला, मारतोच नाही. मारू नाही तो. नको मारू. नको मारू. नको मारू. चल पुढे. पाय धरते. द्रौपदी म्हणाली तुम्ही नक्की पुढचे. मारून नाही तो. बाब पतर चमोरे आब मोहे किसन घातो. आब मोहे किसन घातो. आब मोहे किसन घातो. किसन घातो. किसन घातो. नको मारू. चल पुढे. आता द्रौपदी पुढे, भीम मागे. डोळ्यावरून पदर घेतली, हातामध्ये पंचारती घेतली. आणि द्रौपदीला भगवंतांनी बघितलं. आणि काय झाली भगवंताची असं भावना. प्रभूचे अष्टसात्विक भाव जागे झाले जे भगवंताला बघितल्यानंतर जीवाचे होतात. आणि भगवान मागेही जाणार नाही, द्रौपदी आल्याशिवाय पुढेही येणार नाही. आता तिला जास्त कष्ट पडू नये म्हणून भगवंतच तिच्या दिशेने यायला लागले. आली सामोरी पांचाली. आले सामोरी पांचाली. हर्षनाच लावण मान. हर्षनाच लावण मान. हर्षनाच लावण मान. कंठदाटी सद्गदिता. कंठदाटी
पान उचलून प्रभूचा औक्षण केलं, देहभाव वाढून टाकला आणि जीव असा देहभाव भगवंतावर वाढून टाकतो ना, तेव्हा खरं सख्य पक्क होत. हात जोडून भगवान म्हणतात, कृष्ण म्हणे कृष्णेला, कृष्ण म्हणे कृष्णेला, झाले अपराध कोटीच्या कोटी, तू माऊली क्षमेची, तुझ वाचून मज कोण झाली गे. तुझ्यासारखे भक्त माझ्यावर रागवल्यानंतर मी तरी कोणाजवळ जायचं? जगाचे अपराध मी पोटात घालतो, पण माझ्या हातून सुद्धा जर काही अपराध झाले असतील ना, तर ते अपराध पोटात घालण्याची जागा एकच आहे की असे सख्य भावानं जे माझ्याशी जोडलेले असतात तेच मला क्षमा करू शकतात. द्रौपदीला आनंद झाला, सगळं अज्ञान संपलं, युद्ध झालं, भगवंताने जय संपादन करून दिला. पांडवांना हस्तिनापुराच्या सिंहासनावरती बसवले, धर्माला राज्याभिषेक केला आणि लोक विचारायला लागले धर्माला, भीमाला, अर्जुनाला, नकुलाला, सहदेवाला, तुम्ही असं काय केलं म्हणून तुम्हाला हे भाग्य प्राप्त झालं? हे भगवंताशी सख्य तुमचं इतकं अवीट अतूट निर्माण झालं, काय केलं, काय करावं लागतं की प्रभूशी जीवाचं एवढं सख्य होतं? धर्मराजाने, भीमाने, अर्जुनाने, नकुलाने, सहदेवाने, द्रौपदीने एकच सांगितलं, आतुला तू एक देव करुणया धावा, तेने विडजिवा सुख हो. राजाधिराज रामचंद्र महाराज जय जय रघुवीर. एक श्लोक सांगतो, सगळ्यांनी माझ्या मागे म्हणायचे शिको, सगळ्यांनी एक क्षण अगदी स्वस्त. दास्य दे हरि तुझ्या चरणाचे, कीर्तन श्रवण आचरणाचे, हे अनन्य हृदयी स्मरणाते, आशीर्वादाची छाया सारख्या समर्थ भक्ताने ठेवावी. मतदारांच्या बद्दल तर मला काही बोलताच येत नाही. एकच सांगतो, मंदाताई म्हणजे माझ्या दृष्टीनं
आईच्या रूपात आलेले आमचे ब्रह्मचैतन्य महाराज आहेत. जय जय सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज.